तर मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वृंदावनमधला आपला डे 1 पाहिला आणि ज्यामध्ये आपण प्रेम मंदिराला पोहोचू शकलो नाही आणि निराशापूर्वक आपल्याला झोपी जावं लागलं. पण आज आपण पुन्हा नव्या जोशाने वृंदावनमधला आपला डे 2 स्पेंड करणार आहे. आणि यासाठी आज आपल्या बकेट लिस्टमध्ये थोडी दूर अंतरावरची ठिकाणं होती. त्यामध्ये पहिलं बरसाना, दुसरं गोवर्धन आणि पुन्हा शेवटी प्रेम मंदिर. मित्रांनो नमस्कार. आज डे 2 इन वृंदावन. तर आज आपण जाणार आहे बरसानाला, राधाराणींच्या गावामध्ये, आणि तिथनंच गोवर्धनला पण जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि काल आपण प्रेम मंदिरला रात्री गेलो, पण थोडासा उशीर झाल्यानं प्रेम मंदिर बंद झालं आणि प्रेम मंदिरला आपण जाऊ शकलो नाही. त्यामुळं आज पुन्हा लवकर येऊन प्रेम मंदिरला पण जाण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. तर चला आजचा दिवस बघू, दुसरा वृंदावनमधला दुसरा दिवस. आणि आत्ता आपण निघालो बरसानाला. बरसाना जवळजवळ इथनं 50-60 किलोमीटर लांब आहे आणि डोंगरावरती आहे. तर बघूया, लेट्स गो. तर आजची ठिकाणं दूर असल्या कारणाने आज आपण लवकर रूम बाहेर पडलो आणि आपल्या पहिल्या डेस्टिनेशनच्या दिशेने निघालो. इथनं बरसानाची ट्रेनमध्ये बस पकडायचे. बघूयात. असं म्हणतात वृंदावनला आलेल्या 100 लोकांमधले 25% लोकच बरसानाला पोहोचतात. बरसाना हे खरं तर राधाराणींचं गाव. मित्रांनो इथनं आता बरसानाच्या बसमधनं उतरल्यानंतर इथनं 10,000 रुपयाला मध्ये ही रिक्षा आहे. त्या ई रिक्षामध्ये 10,000 रुपयानं जर तुम्ही दिलं तर ते तुम्हाला डायरेक्ट पायऱ्यांच्या खाली नेऊन सोडतात. तिथनं वर मग पायऱ्या सोडून आपल्याला तिथनं वर मग पायऱ्या सोडून आपल्याला वर मंदिरात बरसानाचं दर्शन करायचं, राधाराणींच्या मंदिराचं. हे ठिकाण थोडं डोंगर माथ्यावरच आहे. तर राधे राधेच्या नावाने जयघोष करत आपण वर चढायला सुरुवात केली आणि वरती पोहोचल्यानंतर पाहतो तर एक मोठ्याशा राजवाड्यासारखं असलेलं हे राधाराणींचं मंदिर. मंदिरामध्ये महिलांचं भजन वगैरे सुरू होतं आणि या भक्तिमय वातावरणात दर्शन घेऊन आपण बाहेरच्या परिसरात पाहायला गेलो. या ठिकाणाहून खाली बरसाना गावाचं एक वेगळंच आणि भारी असं दृश्य पाहायला मिळतं. तर या ठिकाणी थोडे फोटो, थोडेसे व्हिडिओ वगैरे काढून आपण दुसऱ्या लोकेशनच्या दिशेने निघालो. भर दुपारी गोवर्धनला येऊन पोहोचलो आणि गोवर्धन मंदिर पाहिलं. मंदिरावरती श्रीकृष्णांनी गोवर्धन उचललेली प्रतिकृती बनवली गेली होती. मित्रांनो आत्ताच गोवर्धन मंदिरामध्ये पण आपण दर्शन केले. आतमध्ये फोटो वगैरे काढून देत नाहीत, त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ वगैरे नाही काढला, बाहेरनंच दाखवले. तर बाहेरून पण आता इथनं जाणार आहे आपण पुन्हा वृंदावनला रूमवरती. तिथनं जमलं तर वैष्णवदेवी मंदिराला जाणार आहे आणि संध्याकाळी आपण प्रेम मंदिराला जाणार आहे पुन्हा एकदा. मंदिरामध्ये दर्शन केलं आणि याच ठिकाणी मंदिरातून बाहेर पडत असताना एक गोवर्धन पर्वताचाच एक मोठा खडक आहे, ज्यावर लोक अजूनही दूध आणि दही या पदार्थांचा भोग चढवतात. तर इथलं दर्शन घेऊन आपण पटकन पुन्हा रूमवरती निघालो, कारण पुन्हा संध्याकाळी आपल्याला प्रेम मंदिराकडे जायचं होतं. काल उशीर झाल्यामुळं कॅन्सल झालं, पण आज दिवसा ढवळे आपण येऊन पोचली प्रेम मंदिरपाशी. तर आता फायनली प्रेम मंदिरच्या आत आता निघालोय आपण. तर प्रेम मंदिराचा मेन नजारा बघूयात. आणि जेव्हा बाहेरच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये पोहोचलो आणि मन एकदम थक्क झालं. संपूर्ण वृंदावनचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. ज्यासाठी केला होता अट्टहास तो झाला इतिहास. फर्स्ट इयर मध्ये बघितलेलं स्वप्न आज आज तिथे अर्थांबागी बोलू फर्स्ट इयर मध्ये बघितलेलं स्वप्न ड्रीम प्लेस माझ्या पुढं आहे. पुढच्या पुढं तुम्हाला दाखवतो. पुढं नाही, पुढंच आहे.
वृंदावनमधलं सगळ्यात सुंदर मंदिर आणि आम्ही या मंदिराच्या सौंदर्यात अक्षरशः हरवून गेलो होतो. आणि बस जेवढं जमेल तेवढं या मंदिराचं सौंदर्य आमच्या या डोळ्यांमध्ये टिपण्याचं आणि मेमरीज मनामध्ये साठवण्याचं काम करत गेलो. मंदिर एवढं पांढरं शुभ्र की पाहताच मन शांत होऊन जाईल. आणि मंदिराच्या बाजूंनी कृष्णलीला मूर्त्यांच्या रूपात सर्व कृष्णलीला, ज्यामध्ये काल्यावनचा वध, गोवर्धन पर्वत उचललेला सीन, गोपिकांसोबत श्रीकृष्णांची रासलीला आणि अशा बऱ्याच कृष्णलीला आणि त्यांच्या प्रतिकृत्या आपल्याला मंदिराच्या भोवताली पाहायला मिळाल्या. दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण आणि अर्जुन, जे की माझ्या संपूर्ण आयुष्यात एक इन्स्पिरेशन आहे, अशा सर्व कलाकृत्या या मंदिराच्या आवारात पाहायला मिळाल्या. आतमध्ये खालच्या मुख्य गाभाऱ्यात मंदिराचं सौंदर्य वेगळंच जाणवतं. आणि समोर राधाकृष्णांची मूर्ती या एवढ्या सुंदर मंदिराचा आत्मा असल्यासारखीच आहे. इथूनच मंदिराच्या वरच्या मजल्यावरती श्रीराम आणि सीता यांची मूर्ती या मंदिराचं सौंदर्य आणि पावित्र्य द्विगुणित करून टाकते. आणि या मंदिराला रात्रीचं लाइटिंगनं सजवलेलं दृश्य डोळ्यांमध्ये साठवेल तेवढं कमीच. मंदिराच्या परिसरात रात्री 8च्या दरम्यान लेझर शो असतो, जे की पर्यटकांना आणि भाविकांना एक मुख्य आकर्षणच म्हणावं लागेल, ज्यामध्ये पाण्याचा वापर करून फाउंटेनमध्ये विविध चित्र, भजन आणि लाइटिंगने ते सजवून पर्यटकांना एक वेगळा सुंदर अनुभव देऊन जातो. तर हे एवढं सुंदर आणि अविस्मरणीय मंदिर पाहून डोळ्यांमध्ये जमेल तेवढं साठवून आपण मंदिराच्या बाहेर पडलो आणि आपला वृंदावन मधला डे 2 सुद्धा समाप्त झाला. चला, लास्ट डे इन वृंदावन, शेवटचा दिवस. आणि आता शेवटच्या दिवशी इथनं मथुरेला निघालोय आणि मथुरेवरनं जन्मभूमी आणि विश्रामघाट बघून डायरेक्ट 4 वाजता आपली ट्रेन आहे. 4 वाजता गायब. 3 दिवस एकदम टॉप मध्ये गेलं ना, एक नंबर टॉप म्हणजे विषय नाही. एवढं ड्रीम केलेलं, ड्रीम कम्स ट्रू. बाय लोक आता मिळणार नाहीत. तो बाहेर तर चाललाय, आता भेटतच नाही हो आम्हाला. आता इथं आम्ही घरी चालली, आता फक्त एकच गाणं वाजणार. मारो वृंदावन. आजचा आपला वृंदावनमधला शेवटचा दिवस. आणि या शेवटच्या दिवशी मात्र कोणाच्या चेहऱ्यावरती पहिल्यासारखा जोश किंवा जल्लोष दिसत नव्हता. इथून आपण गेलो श्रीकृष्ण जन्मभूमीला, पण या ठिकाणी कॅमेरा वापरण्याची परवानगी नसल्याकारणाने आपण तिथे काही शूट करू शकलो नाही. आणि तिथूनच आपण सरळ गेलो विश्रामघाटला. विश्रामघाटावरती मनाला सुद्धा एक विसावा दिला. कॉलेजमध्ये प्रत्येक ग्रुपचं एक स्वप्न असतं की लॉंग ट्रिप कुठेतरी जायचं. आणि ते स्वप्न मात्र आम्ही कॉलेजच्या दिवसांमध्येच पूर्ण केलं बरं का. आपण 3 दिवस एकमेकांसोबत खूप चांगला टाइम स्पेंड केला. आजचा आपला 3 दिवसांचा प्रवास इथे संपणार होता खरं, पण इथून पुढे खूप चांगल्या आठवणींचं एक भलं मोठं गाठोडं आपण आयुष्यभर नेणार होतो. आणि आता आपला हा प्रवास संपला खरं. आता माहीत नाही हे मित्र पुन्हा भेटतील का नाही, माहीत नाही ही वाईफ पुन्हा असेल का नसेल, माहीत नाही हे दिवस पुन्हा येतील का नाही, पण या आठवणी मात्र आयुष्यभर सोबत राहतील. आणि आपण केलेली कॉलेजमधली ही लॉंग ट्रिप मात्र आयुष्यभर आठवणींमध्ये सुद्धा लॉंग डिस्टन्स नक्कीच कव्हर करेल.
वाइफ तो ले लो भाई मेरी दिलरुबा आने से उसकी आए जाने से उसकी आए बाहर जाने से उसके जाए बाहर बड़ी मस्तानी है. आणि शेवटचं वृंदावनमधल्या गल्ल्यांमधून रिक्षामध्ये हिंदी गाण्यांची वाईब घेऊन आपण आपल्या या भारी प्रवासाला इथेच गुड बाय केलं. Yeah.